चौगुले साहेब नमस्कार. शेळके सर व त्यांच्या कुटुंबाचं कार्य आजवर खूप चांगलं राहिलेलं आहे. त्यांनी परिसरातील लोकांसाठी पंढरपूरचं दर्शन घडवण्याचं नियोजन केलेलं आहे. आपण कसं पाहता, काय तुमची प्रतिक्रिया? चांगलं आहे. या ठिकाणी कोतूरला जो आपला चैतन्य महाराजांचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटे माऊली होते आणि छोटे माऊलींनी शेळके सरांना थोडीशी गळ घातली की आपण थोडासा खर्च करून लोकांना वारीला जाण्याच्या दृष्टीनं मदत करावी आणि देवदर्शनाचा लाभ द्यावा. छोटे माऊलींनी या परिसरामध्ये एक उत्तम असं काम, गुरु शिष्यांचा मिलापाचा योग आणला होता आणि हा भाग भक्तिरसाने न्हावून निघाला होता. आणि त्या वातावरणात सगळ्या लोकांनी एक भावना व्यक्त करून शेळके सरांनी त्याच्यानंतर पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यावर परिसरातल्या सगळ्याच मंडळींनी आम्ही एकत्र येऊन, हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे, वारीचा कार्यक्रम आहे आणि विठुरायाला सगळी लेकरं, सगळ्या धर्माची, पंथाची, सम विषम सगळे, इथे काय भेदाभेद नाही आणि भेदाभेद नसल्यामुळे सगळी माणसं इथं आता एकत्र झालेली आहेत आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तालुक्यातले या ठिकाणी जमलेलो आहोत. आता विठुरायाकडे शेळके सरांसाठी काय साकडं? सगळ्यांना सुखी ठेवा. विठुरायांना, शेळके सरांना अशीच शक्ती त्यांनी प्रदान करावी की जेणेकरून समाजाची त्यांना अधिकाधिक सेवा करण्यात यावी, यश मिळावं, अशा प्रकारचा विठुरायाचा आशीर्वाद त्यांना मिळावा. अशोक, आता तुम्ही बऱ्यापैकी जाणकार आहात, तुमची पण इथं प्रेझेंटी आहे. काय या सहलीमागचं रहस्य? सहलीमागचं रहस्य काहीच नाही आहे. अनंतराव जे म्हणाले ते अगदी खरं आहे. कारण त्या दिवशी मी सुद्धा अनेक वेळा मी जात नाही कीर्तन कार्यक्रम, पण मी होतो आज माऊलींच्या. आणि त्या दिवशी सहज ते बोलता बोलता शेवटी म्हणाले, सर माझ्या शेजारी उभे होते, आम्ही काही कीर्तनात फार दूर उभे होतो, तर ते म्हणाले की ते महत्त्व सांगत होते वारीचं वगैरे. तर तेवढे एक पाय जरी नुसतं पंढरपुरात जाऊन पाय ठेवला बसच्या खाली जाऊन उतरून, तरीसुद्धा तुम्हाला वारीचं पुण्य मिळतं. आणि मग त्यांनी, आम्हाला काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती मला ॲक्च्युली, पण ते म्हणाले की सरांनी आता त्यांच्याकडे 50 बसेस आहेत, तर सगळ्यांना एक वारी घडवावी आता या दिवसामध्ये. आणि तो त्यांनी लगेच तिकडून येस म्हणाले ते त्यांच्या भाषणामध्ये. त्या दिवशी माजी आमदार अतुल बेनकेसुद्धा याच्यावर स्टेजवर होते. तर याच्यामध्ये आता एखाद्या गुरुजींनी दिलेल्या का कीर्तनकार एवढे मोठे माऊली तर आदेश दिल्यानंतर सरांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं. आणि त्याच्यात तेवढं सामर्थ्य आहे समर्थांच्या कृपेने, त्यामुळं त्यांनी ते पार पाडायचं ठरवलं आणि आजची तारीख मुकरर केलेली आहे. आता याच्यामध्ये 50 बसेस जाणार आहेत आणि अजून 2 दिवसांनी आमचा जो बेला, साकुरे आणि मंगरूळ यांच्यासाठी 30 आणि 1 तारीख त्यांनी ठरवलेली आहे. आज आम्ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी ते म्हणले इथे या, चांगला उपक्रम म्हणून आम्ही आलेलो आहोत. बाकी त्याच्यामध्ये बाकीच्या तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाही आहे. याच्यामागे हा एक साधा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम आहे. विठुरायाच्या दर्शनाला शेळके सरांच्या गाडीमध्ये कुठल्या कुठल्या गावचे भाविक आहेत? माझ्या मते आजच्या ह्याच्यामध्ये राजुरी आणि त्यांचा राजुरी परिसर, थोडक्यात म्हणजे त्यांनी काय ठरवलं की राजुरी जिल्हा परिषद गटातल्या सगळ्याच लोकांना त्यांनी न्यायचं ठरवलेलं आहे. आता तुम्ही त्याचा अर्थ असा लगेच काढाल की जिल्हा परिषद निवडणूक आल्यात म्हणून आमच्या मनात काहीच नाही. नाही, तुमचा मी पत्रकारांचा मन जाणू शकतो, त्यामुळं तुमचा जो हे आहे ना अंदाज, तो तसा तुमचं बरोबर आहे बरं का. परंतु याच्यामध्ये फक्त माऊलींनी जे सांगितलं, कारण आता अजून प्रभाग रचना व्हायची आहे, त्यानंतर आरक्षण यायचं आहे, अनेक हवेत उगीच गोळ्या मारण्यात काही मजा नाही आहे. हाच पूर्ण आजचा हा एक म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार छोटे माऊलींनी दिलेला आदेश, त्याचं पालन करायचं काम सर करताय, बाकी काही नाही. आता विठुरायाकडे शेळके कुटुंबासाठी काय प्रार्थना? नाही, शेळके कुटुंबानं त्यांना आताच अनंतरावजी म्हणाले ना, त्यांना पांडुरंगांनी त्यांनाही आणि सर्वांनाच एकंदरीत सामर्थ्य द्यावं आणि त्या सामर्थ्य त्यांची अशीच समाजसेवा सुरू राहावी. मी मागाशीच समर्थांचं पण नाव घेतलं, म्हणजे शेळक्यांना समर्थांची कृपा त्यांच्यावर आहेच ना आणि पांडुरंगाची आहे असं समजू आपण. तुषार भाऊ नमस्कार. काय योगायोग समजायचा का काय समजायचं?
योगायोग नाही, आम्ही सर्वजण शेळके सरांनी जी काही ट्रिप काढलेली आहे आता संपूर्ण बेल्हार राजुरी जिल्हा परिषद गटातील सर्व भाविकांसाठी, त्याच्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणावरून जे जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या सर्वजण या ठिकाणी आलो. आता इथं बेनके साहेब आहेत, तुम्ही आहेत, म्हणजे 2 राष्ट्रवादी तर आहेतच. 100% बेनके साहेबांची आमची आता या ठिकाणी भेट झालेली आहे. आता पुण्याचं काम आहे, त्यांनी ओतूरला सुद्धा खूप मोठा त्रिशोत्तर वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचा सोहळा झाला, त्याच्यामध्ये सुद्धा बेनके साहेबांनी आम्ही एकत्र काम केले. त्यांनी स्वतः 40 लाख रुपये मंडपासाठी खर्च करून खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तसंच आता शेळके सरांनी सुद्धा ही जी वारीला जी लोकं चाललेली आहेत, ज्या लोकांना पायी जाता येत नाही, आणि त्यांचे मिसेस पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या, तेव्हापासून त्यांनी या बेल्हार राजुरी जिल्हा परिषद गटाचं पालकत्व वल्लभ शेळके सरांनी स्वीकारलेलं आहे. मग त्या गटातील लोकांना काय हवं आहे नको आहे हे पूर्वीपासून ते पाहत आलेले आहे. आणि आजही लोकांनी जी इच्छा व्यक्त केली, काही माऊली महाराजांनी त्यांना सुचवलं बा तुम्ही लोकांना नेलं तर एक चांगलं होईल, आणि त्याच्यानुसार लोकांनी त्यांच्याकडे मागणी केली, आणि त्या मागणीनुसार त्यांनी आज 40-42 गाड्या या ठिकाणी ठरवलेल्या आहेत. 2-2.5 हजार लोक आता जमलेली आहेत, आणि 2 दिवसानंतर पुन्हाही 2-2.5 हजार लोकांनी शेळके सरांनी नेण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. आणि हे पुण्याचं काम त्यांच्या हातून होतं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आम्हाला आनंद वाटतो, आणि म्हणून त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. तर ही सगळी पुण्य ही शेळके कुटुंबाच्या पाठीशी उभी राहावी. 100%. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.